पशवादिकासारखा माणसाचं जीवन बनलंय, तेव्हा भगवान म्हणतात आता साधूचं संतांचं सज्जनाचं काम राहिलं नाही. कोणी साधू संतांचा उपदेश मानित नाही, शास्त्र कोणी ऐकत नाही, ऐकलं तर कळत नाही, कळलं तर वळत नाही. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा भगवंताला वाटलं आता अवतार घेतल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा अवतार घेण्याचा संकल्प भगवान विष्णूने केला. अवतार घ्यायचं कार्य करायचं म्हटलं की कोणतंही कार्य एकट्याने होत नसते, त्याला सहकारी लागतं. भजन करायचं म्हणजे एकट्याने होते का? त्याला एकमेकाचं सहकार्य लागतं. भजन करायचं म्हणलं की विनेकरी पाहिजे, टाळकरी पाहिजे, मृदंग वादक पाहिजे. एकमेकाच्या साह्याने होणार हे भजन कार्य. एकमेकाचं साह्य एकमेकाला नाही मिळालं तर भजनाचा आनंद मिळणार नाही ना. एकमेका साह्य करू अवघाधरू सुपंत म्हणून भगवंताने संकल्प केला. अवतार धारण करण्यासाठी भगवान शेषाला बोलवलं, आदिमाईला बोलवलं. या तिघाची मीटिंग चालू झाली. भगवान विष्णू म्हणता शेषा, पृथ्वी तलावर अधर्म वाढलेला आहे, धर्म लोपलेला आहे. आपल्याला आता या पृथ्वी तलावर मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यायचा. तेव्हा भगवान शेष अवतार घ्यायचा म्हणून हट म्हणलं जात. माझ्या नियम होईना. भगवान म्हणले बिघडला की नियमभर. नियमभर फुटल्यावर त्याला वळवावंच लागेल ना पुन्हा पद्धतीने. भगवान म्हणतात का नको म्हणतोस? शेष म्हणाला